मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. एका बाजूला मांढरदेव 11 हा संघ बॅटिंगच्या भूमिकेत आहे, तर समोर KCC आंबवडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या अर्थात क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये ज्या प्रकारे ओहो वॉट अ बॉल यार, सुपर क्लासिकल बॉल मैदानामध्ये पेश केलाय, वेगवान बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक षटकार एक चौकार विक्रम यांनी खेचलाय. धावफलक जर पाहिला तर 12 धावा आहेत धावफलकावरती. ज्या प्रकारे मॅच आपण अनुभवतोय, आंबवडे हा संघ रायरेश्वराच्या पायथ्याशी, आणि हा संघ मला वाटतंय वाई तालुक्यातल्या टुर्नामेंटमध्ये प्रथमच खेळत असताना जीव प्रभावित केलं जातंय. वा भाई वा, रिव्हर्स हिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर यॉर्कर काय आहे किंवा टो क्रशर यॉर्कर मैदानामध्ये पेश केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन आहेत आणि सचिन निश्चित नावाला साजेशी कामगिरी करतायत. षटक क्रमांक 1. याही वेळेसचा बॉल आउटसाइड दी लेग स्टंप, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डवरती अंकित होईल. पंचांची भूमिका पाहिली तर लगातारचे 3 दिवस पंच म्हणून भूमिका बजावत आहेत अण्णा गायकवाड आणि त्यांच्या साथीला कुणाल महांगडे. दोन्ही खेळाडूंनी पसरणी गावच्या क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि आज पंच म्हणून देखील तितकीच निर्णायक भूमिका बजावत आहेत. त्यावेळेसचा स्ट्रोक फक्त हलक्या हातानं सॉफ्ट हँडेडली खेळला. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता विक्रम यांचा, परंतु मनीष यांनी थांबवलं, कारण नेक्स्ट ओव्हरमध्ये त्यांना स्ट्राईक करायचा आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. धावफलकावरती 13 धावा. बॅटिंग मार्कवरती आता आपण पाहणार आहोत जो खेळाडू बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता, तो खेळाडू आता षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राईकवरती. मनीष मांढरे इज ऑन बॅटिंग मार्क. एक आयकॉन खेळाडू. धावफलक 13 धावा, 13 रन्स ऑन बोट. बॉलिंग ट्रॅकवरती उमेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं तर उमेश आहेत ओव्हर द विकेटसाठी. यावेळेसचा बॉल चांगला हाताळलाय, अप्रतिम चेंडू हाताळला गेला आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडासा बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवला. मनीषांचा जो नॅचरल स्ट्रोक आहे किंवा स्वाभाविकपणे हा स्ट्रोक खेळला जातो यांच्याकडून ओव्हर पिच बॉलवरती, परंतु टप्पा पडला आणि बॉल खाली राहिला. खेळाडूची खासियत वेगळी आहे किंवा मनीष मांढरे यांचं स्ट्रोक सिलेक्शन जर तुम्ही पाहिलं ना तर माती विकेटवरती हा खेळाडू अनेक चांगल्या प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकतो, कारण या खेळाडूला वेळ मिळतो आणि तो वेळ मिळाल्यानंतर प्रतिम स्ट्रोक देखील एक्झिक्यूट करण्यासाठी जाणले जातात. रिव्हर्सचा पॉवरफुल स्ट्रोक, एक देखना फटका, अगदी मन बनवलं. या खेळाडूला माहिती आहे की माती विकेटवरती टप्पा पडल्यानंतर बॉल स्लो होणार आहे किंवा वेळ मिळणार आहे. त्या वेळामध्ये अचानक या खेळाडूनं पवित्रा बदलला. जो खेळाडू राईट हँडेड होता तो असं वाटलं की एका क्षणाला लेफ्ट हँडेड फलंदाजानं हा स्ट्रोक खेळला. इतका जाकत असणारा आणि ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट दाखवणारा रिव्हर्स पुल. साई गायकवाड. याही वेळेसचा स्ट्रोक पॉवरफुल आहे, सक्सेसफुल होईल. 2 बॉल 2 मॅग्नाफिसंट हिट्स आणि मनीष मांढरे यांचा बेमिसाल जलवा आपण अनुभवतोय. 2 बॉल 2 सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेत. स्कोर कार्डला आकार चांगला येतोय. 26 रन्स ऑन बोट. जे समोरच्या बाजूला बॉल शोधण्यासाठी लहान मुलं आहेत, आपल्याला विनंती आहे आपण समोरच्या बाजूला थांबू नका अजिबात. त्या रिजन मध्ये कृष्णा नदीचं पात्र आहे आणि तिथं धोका आहे, त्यामुळे लहान खेळाडू लहान मुलं आपण या मिड विकेटच्या रिजन मध्ये किंवा ऑफ साईडच्या रिजन मध्ये थांबला तरी चालेल. पुढे अजिबात कुणी थांबणार नाही. बॅचेज आहे, परंतु यष्टीरक्षकाच्या दूरवरती बॉल विसावला आणि हा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये नो बॉल पंचांनी कळवलाय. सन्माननीय
सरपंच सन्माननीय मयूर पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट, रिव्हर्सचा पॉवरफुल तडाखा, मनीष मांढरेचा बेमिसाल ब्लास्ट, षटकार येतोय. या खेळाडूच्या नावाभोवती वलय का निर्माण आहे? सातारा टेनिस बॉल क्रिकेट लीग असेल किंवा मुंबई परिसरातल्या टुर्नामेंट असतील, अनेक टुर्नामेंट बारामती इथं जाऊन या खेळाडूंना गाजवलेले आहेत. अनेक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूंना सातारा जिल्ह्याच्या बाहेर पुणे परिसरामध्ये कारकीर्द गाजवली आहे आणि तोच बेमिसाल क्लास मैदानामध्ये आंबवडे या संघाच्या विरोधामध्ये पाहायला मिळतोय. दोन धावांची पेनल्टी बॅटिंग टीमला. ओके 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 ओके. बॉल टेम्परिंग, बॉल तुम्ही हो याही वेळेसचा बॉल टप्पा पडतोय आणि सरळ रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये 2 षटकांचा संपला खेळ. स्कोर कार्ड 35, 35 धावा. बॉल चेक करण्याची परवानगी खेळाडूला नाहीये, ही नोंद घ्या. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये सचिन मैदानामध्ये दाखल होतोय आणि स्ट्राईक वरती विक्रम आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो विक्रम यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार खेळला, 1 चौकार खेळलाय, परंतु षटक क्रमांक 2 ला टार्गेट कोणी केला असेल तर मनीषनं बेमिसाल 2 रिव्हर्स हिटचे फटके आणि त्यासोबत समोरचा जो स्ट्रोक खेळला ते ताकद दाखवणारा किंवा दहशत दाखवणारा स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेसचा बॉल ऑन साईडला दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये येतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय आणि एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिला तर धावफलक 36 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं जी आपण चर्चा करतोय ना, आंबवडे संघ अगदी रायरेश्वराच्या पायथ्यावरून या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित आलाय. खास करून सचिन यांनी प्रभावित केलंय. षटक क्रमांक 1 देखील अप्रतिम हाताळलं. ओहो, वेगवान बॉल, अप्रतिम गोलंदाजी, पॅडल लाईनची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते आणि या आतापर्यंत या खेळाडूनं प्रभावित केलेलं आहे. स्कोर कार्ड 37, 37 धावसंख्या. षटक क्रमांक 3 ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा फुल टॉस बॉल वेगवान होता. ऑन साईडला फक्त हलक्या हातानं तो बॉल ऑन साईडला वळवला, टर्न केला आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. चांगल्या बॉलला सन्मान देणं ही देखील चांगल्या खेळाडूची ओळख असते आणि मनीषांना देखील माहिती आहे समोरचा गोलंदाज तितका तगडा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगला चेंडू हाताळल्यानंतर त्या बॉलला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. हो, यावेळेसचा वेगवान बॉल होता परंतु लेग स्टंपच्या बाहेरून डिलिव्हर केला गेला आणि हा पंचांचे हात दोन्ही समांतर होत आहेत जमिनीला आणि अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होऊन जाते. या वेळेचा स्ट्रोक खेळलाय समोर, गॅप मध्ये स्ट्रोक, करारा प्रहार, 4 रन चौकार. (43 रन्स रनबोट, 43 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये कृष्णामाई स्टेडियम पसरणी. ज्या प्रकारे आपण पाहतो हे क्रीडांगण किंवा ही खेळपट्टी तयार केली गेली आहे, खूप मेहनत जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी संघाच्या सगळ्याच खेळाडूंनी केलेली आहे. हो, यावेळेसचा वेगवान बॉल, चांगली लाईन आहे, लेंथ चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अचानक उसळी देखील घेतोय आणि सरळ रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. ज्या प्रकारे आपण पाहतोय ना, सचिन
जी काही गोलंदाजी करतायत यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. बॅटिंग लाईनअपमध्ये जर आंबवडे संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप देखील नक्कीच चांगली आहे, परंतु समोर देखील तितकाच तगडा संघ आहे. मांढरदेव संघाचा विचार केला तर या संघानं अनेक स्पर्धा ज्या खेळल्यात, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे, सरळ डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल चालला एका धावेसाठी. मांढरदेव संघाची आपण चर्चा करतोय की या संघातल्या खेळाडूंनी खंडाळा परिसरामध्ये स्पर्धा खेळलेल्या आहेत. खास करून सातारा जिल्ह्याच्या अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूंचा सहभाग असतो. त्यासोबत आपण जर पाहिलं तर मनीष मांढरे हा एक जो खेळाडू आहे तो आयकॉन म्हणून भूमिका बजावतो, त्यामुळे तो अनुभव आहे. आंबवडे संघाचा विचार केला तर आंबवडे संघ माती विकेटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करतो आणि तेच प्रदर्शन आता इथून पुढे गरजेचं आहे या संघाला. एक गाव 11 साठी यावेळेसचा आडवा बॅटनं स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु हा स्ट्रोक खास करून मी व्याहाळी संघाच्या माध्यमातून जे काय आपण पाहिलं प्रदर्शन केलं आणि निश्चित दुःख खूप आहे. व्याहाळी संघाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा मॅच टर्न करण्याचा प्रयत्न केला. खास करून सचिन असेल, अमित असेल यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ प्रदर्शित झाला, परंतु काही ज्या चुका आहेत त्या सुधारणं गरजेचं होतं. यावेळेसचा बॉल फुल टॉस, नो बॉल प्लस इथं लॉस होतोय पूर्ण आंबवडे संघाचा, कारण पुढचा बॉल असेल फ्री हिटचा, हा बॉल नो बॉल, 7 धावा देखील येत आहेत आणि इथं मैदानामध्ये अगदी गोलंदाजावरती हावी राहिलेत. आणि व्याहाळी संघाचे खेळाडू अर्थात सोन्या पार्टे आपल्याला या ठिकाणी पारितोषिक आहे कॅचसाठी, बेस्ट कॅच ऑफ द मॅच. सोन्या पार्टे आपल्याला विनंती आहे. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा लाजवाब सिक्सर, फ्री हिट केला, सुपर हिट. सोन्या पार्टे आपल्याला 101 रुपयांचा कॅश प्राइज सन्मान्य राजू शेठ शिर्के यांच्या शुभ हस्ते दिले जात आहे. अप्रतिम कॅच तुम्ही कलेक्ट केला आणि आपल्याला विनंती आहे आपण लगेच टॉस क्या बॉक्समध्ये या. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का? कॅच हो, छोड़ दिया. जले पे चिडका है नमक. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संधी आहे, ती संधी फसली आणि ज्या ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये कॅच सुटतो त्या त्यावेळेला फलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावतो आणि तो फलंदाज समोरच्या संघाच्या विरोधात अक्षरशः हावी होत असतो. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये आपण अनुभवतोय. सोन्या यांना देखील ते पारितोषिक मिळाले. पहा, मॅच जिंकणं हारणं या नाण्याच्या बाजू आहेत, परंतु तुम्ही लढला कसं हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि व्याहाळी संघ अगदी शेवटच्या बॉलपर्यंत लढला आणि तितकाच संघर्ष मैदानामध्ये मेणवली संघाच्या देखील खेळाडूंनी केला. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि 6 बॉल 15 मध्ये ज्या एक्स्ट्रा धावा होत्या ना, त्या जरी थांबल्या असत्या तरी मॅच पुढे आपण पाहतो निकाल कुठे गेला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. जो हुआ है वो हुआ है, जो जीता है वही सिकंदर है. यावेळेस बॅटचे जे बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल सरळ कलेक्ट केला गेला. धाव फलकावरती टोटल धावा लागतायत 61 धावा तब्बल षटक क्रमांक 4 मध्ये.
भयानक हल्ला, वादळी फटका, विस्फोटक स्ट्रोक मनीष मांढरेचा. अखूट टप्प्याला तुम्ही बॉल या खेळाडूच्या विरोधात डिलिव्हर कराल ना तर वाघासमोर एखादी शिकार ठेवण्यासारखं आहे. हा खेळाडू अक्षरशः तुटून पडतो अखूट टप्प्याच्या बॉलवरती आणि तोच प्रत्यय मैदानामध्ये आलाय. टोटल धावफलक अगदी वाऱ्याच्या गतीनं मुसंडी मारतोय. 67 धावा तब्बल धावफलकावरती. फुल टॉस, फुल लॉस होईल. जबरदस्त हमला मैदानामध्ये केला जातोय. मॅडी सेट ऑन फायर. अप्रत्यबाजी मैदानामध्ये केली जाते. मोहन आणि वैयक्तिक पर्सनली मनीष मांढरे 48 धावांवरती वैयक्तिक खेळत असताना आपण पाहतोय. 48 रन्स वरती धावफलक आहे वैयक्तिक. आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक मनीष मांढरेच्या बॅटमधून. आजच्या दिवसामध्ये 52 धावांची जबरदस्त खेळी मनीष मांढरेचा बेमिसाल क्लास आपण अनुभवलाय आणि बॅट उंचावून आपल्या डगआउटला अभिवादन देखील करतोय. अप्रतिम खेळी आपण पाहतोय आंबवडे संघाच्या विरोधामध्ये. या खेळाडूंना अगदी प्रत्येक बॉलचा सामना करत असताना अतिकतेनं आणि तत्परतेनं केलाय. यावेळेस पॅडल लाईनचा बॉल आहे. चांगला बॉल हाताळला. ही लाईन येणं अपेक्षित आहे. ही लेंथ असणं अपेक्षित आहे आंबवडे संघाच्या गोलंदाजांची. कारण ज्या वेळेला तुम्ही ओव्हरपिच बॉल द्याल किंवा अखूट टप्प्याचा बॉल असेल, फुल टॉस बॉल असेल, तिथं तुम्हाला संधी नाहीये. परंतु मैदानामध्ये जर तुम्ही चांगले बॉल हाताळले, वाईड यॉर्कर एक चांगला विकल्प आहे. एक प्रॉपर यॉर्कर देखील तुम्ही डिलिव्हर करू शकता. हो हो समीरचा क्लास पहा. ज्या प्रकारे मनीषनं सुरुवात केली तोच सुरुवातीचा स्ट्रोक समीर यांचा मैदानामध्ये. समीर वानखेडे हे देखील सांगतायत हम नहीं कुछ कम नहीं. राहुल वानखेडे मैदानामध्ये आहेत आणि राहुल यांचा देखील क्लास आपण पाहतोय. 84 धावा स्कोर कार्ड वरती. 84 रन्स ऑन बोट. मित्र सहकार स्पोर्ट्स क्लब विहाळी यांच्याकडून मनीष मांढरे मॅडी यांच्या खेळीसाठी आणि अर्धशतकासाठी 101 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी मी स्कोरर मित्राकडे जमा केलेला आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते मित्र सहकार स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं तुम्हाला ते कॅश प्राइज दिलं जाईल. याही वेळेस 6 एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा वन बाउन्स. एक खेल नाही जनाब आप खिलवाड कर रहे हैं. आणि शेवटचा चेंडू पाठवला आरपार सीमा पार चौकार. स्कोर कार 88 धावा. मॅच जिंकण्यासाठी 89 धावांचं लक्ष आहे टीम आंबवडे केसीसी संघाला. तर या आधीच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ करणारा गोलंदाजी आणि तितकेच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू अर्थात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जातोय टीम मेंढवली संघाचे खेळाडू तन्मय चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. तन्मयनं काय बॉलिंग केली का? डिस्क्रिप्शन चला लगेच टॉस साठी या. 24 बॉल आणि 89 धावांचं लक्ष ठेवण्यात येतंय. सॉरी 30 बॉल आणि 89 धावांचं लक्ष. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी.
चला यानंतरची मॅच बॉल फक्त एकदाच चेक केला जाईल. पंचांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे आणि आता तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खेळाडूंना विनंती आहे, बॅटिंगला जे खेळाडू येणार आहेत आपण मैदानामध्ये आतमध्ये आल्यानंतर जे नियम आहेत ते सगळे रूल्स आधी समजावून घ्या कमिटीकडून. पुन्हा कोणतंही ऑब्जेक्शन चालणार नाही. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 3 दिवस आणि संपूर्ण या परिसरातले नामांकित पंच आहेत कुणाल महांगडे आणि अण्णा गायकवाड. अण्णा गायकवाड यांच्या नावाचं तुम्ही जलवा पाहिलेला आहे किंवा वाई तालुक्यामधल्या अनेक स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून भूमिका बजावत असतात. WPL मध्ये देखील या खेळाडूची खेळी आपण पाहिलेली आहे. गोलंदाजी आणि तितकी चांगली फलंदाजी केली जाते. आणि आता आपण पाहतोय मैदानामध्ये KCC आंबवडे या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये नवी जे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि या ठिकाणी सन्मान्य स्वप्नील भाई गायकवाड यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. चला यानंतरच्या मॅच साठी टॉस करूया आपण. धावली वर्सेस मेणवली. राजू सर 2 धावांची पेनल्टी जी दिली आहे टीम मांढरदेव संघाला ती 2 धावा आता स्कोर कार्ड वरती डायरेक्ट KCC संघाच्या ऍड केल्या जात आहेत. म्हणजे 2 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. कोणताही बॉल न डिलिव्हर होता पेनल्टीच्या 2 धावा. पहिला बॉल राहुल वानखेडे इज ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. सरळ तो बॉल स्टम्प्स वरून निघून गेलाय रक्षकाकडे. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल विधानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि आता 3 धावा धावफलकावरती लागतात. टीम धावली आणि टीम मेणवली बी. धावली संघाचे संघनायक आपण लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये या. मेणवली यावेळेसचा स्ट्रोक चांगला आहे, करारा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि त्या रिजन मध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. बाउंड्री लाईनच्या जवळ अगदी बॉल थांबवला. अगदी कॅच साठी देखील ट्राय चांगला होता आणि तो बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईन मध्ये थांबवला गेलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेस चांगला स्ट्रोक गॅप मध्ये स्ट्रोक खेळला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर आणि पहिला चौकार येतोय टीम KCC आंबवडे संघाच्या माध्यमातून. आगाज तर केलाय, अंजाम कसा असेल अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. आणि आता अंत भला तो सब कुछ भला असं म्हटलं जातं. त्यामुळं ते 89 धावांचं आव्हान आहे. स्कोर कार्ड वरती 9 धावा लागलेल्या आहेत. जी खेळी मॅडीनं केली, राहुलनं केली, विक्रमनं केली तशीच पार्टनरशिप एक चांगली बिल्ड होणं गरजेचं आहे. मेणवली बी आपल्याला लास्ट कॉल. 2 मिनिटांमध्ये जर खेळाडू आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. क्रिकेट आपल्याला वेळेची मर्यादा पाळायला शिकवत असतं. टप्प्याचा बॉल आहे. इथं संधी निर्माण झाली आहे. 30 सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. राहुल यांना मिळते पहिली सफलता
अप्रतिम कॅच कॅरी केला गेला आणि राहुल वानखेडे यांच्या खात्यामध्ये पहिलं यश संपादन झालंय. पहिला गडी बॅक इन पवेलियन. राहुल गायकवाड यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. युट्यूब टीम स्वप्नील गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा या मॅचचा टॉस केला जातोय. राजू शिर्के देखील उपस्थित आहेत. धावली वर्सेस मेणवली बी. स्वप्नील भाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मेणवली संघाचे संघनायक आणि समोर जर आपण पाहिलं तर धावली या संघाचे संघनायक उपस्थित आहेत. हेड्स इज द कॉल आणि टेल्स डिसिजन कळवा आपला. टीम मेणवली आपला डिसिजन कळवा. पहा तुम्ही एका चांगल्या प्लॅटफॉर्म वरती खेळताय. टॉस झाल्यानंतर डिसिजन कळवणं गरजेचं आहे. इथून पुढच्या सगळ्या संघाला स्ट्रिक्ट कॉल असेल. टॉस झाल्यानंतर तुम्हाला डिसिजन कळवायचं आहे. प्रथम गोलंदाजी अर्थात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलेला आहे. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अनुश्री राजीव शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आयोजित भव्य क्रिकेटच्या स्पर्धा आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धांचं स्वरूप पाहिलं तर देखणं स्वरूप आहे. कारण अतिशय सुसज्ज क्रीडांगण आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्हच्या द्वारे ह्या संपूर्ण टुर्नामेंट यूट्यूबच्या द्वारे इंटरनेटच्या द्वारे प्रत्येक चाहत्यापर्यंत क्रीडा रसिकापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यासोबत व्यासपीठाच्या समोर जर तुम्ही पाहिलं तर आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण टुर्नामेंटसाठी पंचांचं प्रोफेशनल पॅनल आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स आपण जर पाहिला तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यूट्यूब टीमच्या द्वारे ऑनलाईन देखील क्रिकरोजच्या माध्यमातून एन डी स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्कोरिंग केलं जातंय. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धांसाठी टॉस का बॉसचे कक्ष आहेत. प्रत्येक टीमसाठी डगआउट्स आहेत, स्वतंत्र डगआउट्स या ठिकाणी केले गेलेत आणि सावलीची व्यवस्था अप्रतिम आहे. पाण्याचे जारसाठी सौजन्य देखील आपण पाहतो आणि पाण्याची देखील चांगल्या प्रकारची सोय या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि तब्बल 30,000 रुपयांचं कॅश प्राईज असणारी वाई तालुक्यातली मानाची स्पर्धा आपण म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. सन्मान्य श्री सुभाष शेठ गायकवाड खेड यांच्याकडून 30,000 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. त्यासोबत 20,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे सुनील शेठ रेवाळे खेड आणि त्याचप्रमाणे सोमनाथ शेठ मांडवे कराड यांच्याकडून. आणि तृतीय क्रमांकाचं जे कॅश प्राईज आपण पाहतो 10,000 रुपयांचं निलेश दादा भोसले बावधन आणि त्याचप्रमाणे श्री महेश राठोड माणगाव यांच्याकडून. सर्व आकर्षक चषक जे आहेत ते तुकाराम शेठ जेधे कृषी उत्पन्न बाजार समिती वाई संचालक यांच्याकडून आणि बॉल बॉक्ससाठी सुभाष पाटील आणि पाणी जार कुणाल महांगडे यांच्याकडून सौजन्य आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी प्रथमेश शिर्के यांच्याकडून आकर्षक बॅट दिली जाईल आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ऋषिराज माने यांच्याकडून आकर्षक शूज अर्थात बूट दिला जाईल. आणि आयोजक आहेत श्री राजीव शेठ शिर्के आणि जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी यांच्या माध्यमातून देखणं आयोजन
आणि संयोजन आपण पाहतोय अभय राजू शिर्के यांची साथ मिळते. त्यासोबत कुणाल महांगडे असेल, प्रमोद गायकवाड, बंटी महांगडे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच जय हनुमान क्रिकेट क्लबचे सहकारी मित्र यांचं देखील खूप चांगलं योगदान आहे. कृष्णामाई स्टेडियम अर्थात वैकुंठधाम या ठिकाणी रंगलेला क्रिकेटचा रोमहर्षक सोहळा आपण अनुभवतोय आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या स्पर्धांसाठी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक वाई खंडाळा महाबळेश्वरचे जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांचं देखील खंबीर साथ आपल्याला मिळते. विशेष सहकार्य जर पाहिलं तर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सुभाष शेठ गायकवाड खेड, त्याचप्रमाणे तुकाराम शेठ जेधे, सुनील शेठ रेवाळे खेड, सोमनाथ शेठ मांडवे कराड, त्याचप्रमाणे महेश शेठ राठोड मानगाव, निलेश दादा भोसले, सोमनाथ शेठ देवकुळे, समीर शेठ ज्या स्पर्धा किंवा सन्माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांसाठी खंबीर साथ दिली जाते. आणि तशीच एक स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय येणाऱ्या 25 ते 29 च्या दरम्यान जी स्पर्धा आपण अनुभवणार आहोत, स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील स्मृती चषक आणि क्रिकेटची अप्रतिम टुर्नामेंट आपण अनुभवणार आहोत. 51,000 रुपयांचं कॅश प्राइज असणारी स्पर्धा. 51, 31,000 आणि 21 आणि 11 असे 4 पारितोषिक आहेत. आणि ही स्पर्धा आपण येणाऱ्या 25 ते 29 तारखेला पाहायला मिळेल. भैरवनाथ क्रीडा मंडळ पाडळी अर्थात तालुका खंडाळा पाडळी गावामध्ये रंगणारी ही टुर्नामेंट आपण अनुभवणार आहोत. 25 ते 29 याही टुर्नामेंटसाठी सर्व खेळाडूंना आणि सर्व टीम्सला आग्रहाचं आमंत्रण आहे आणि प्रेक्षक वर्गाला देखील विनंती असेल तेही नियोजन किंवा खंडाळा तालुक्यातल्या अनेक टुर्नामेंट आपण पाहत असतो. ज्या टुर्नामेंट मी कव्हर केलेल्या आहेत किंवा पाहिलेल्या आहेत त्यामध्ये खंडाळा तालुक्याचं देखील क्रिकेट दर्जेदार आहे किंवा दैदिप्यमान आहे. या तालुक्यामध्ये बावडा गावचं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. घाटदरे गावामध्ये अतिशय चांगलं टुर्नामेंट आपण पाहिलेले आहेत. त्यासोबत जर आपण पाहिलं तर कॉर्क क्रिकेटला खंडाळा तालुक्यामध्ये भरपूर मोठा वारसा आहे किंवा अनेक स्पर्धा कॉर्क क्रिकेटच्या खंडाळ्याच्या ग्राउंडवरती खेळल्या जातात. शिरवळमध्ये खूप चांगले टुर्नामेंट होतात आणि अशीच एक टुर्नामेंट आली आहे स्वर्गीय खासदार लक्ष्मण पाटील स्मृती चषक 2024 पाडळी गावामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये. अको टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉलला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. स्क्वेअर लेग सीमा पार 6 धावा षटकार.
तर नक्की जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच सहजरित्या अगदी मांढरदेव संघानं एक हाती एका चांगल्या मार्जिननं विन केलेले आहे. मनापासून स्वागत. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार नो डाऊट या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूनं साजरं केलं, मनीष मांढरे, मॅडी इज द मॅन ऑफ द मॅच. आणि सोबत 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मित्र सहकार क्रिकेट क्लब व्याहाळी आपले सगळे संपूर्ण संघाचे खेळाडू आपल्या शुभ हस्ते मनीष यांना 101 रुपयांचं कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करतोय.